नाशिकमध्ये परिसरामध्ये देहविक्री सुरू असणाऱ्या स्पावर छापा, 5 पीडित तरुणींची सुटका, आरोपीला अटक। नवी मुंबईमध्ये वेश्या व्यवसायामधून 9 पीडित महिलांची सुटका, गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून कारवाई। मुंबईमधील मिठी नदीच्या 65 कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी कंत्राटदाराला अटक। कंत्राटदारावर बोगस एमओयू बनवून महापालिकेकडून 29 कोटी 63 लाख रुपये घेतल्याचा आरोप। जालन्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता, अंबड पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल। बुलढाण्याच्या समृद्धी महामार्गावर पकडला 65 लाखांचा गुटखा। मेहकर पोलिसांच्या कारवाईमध्ये 77 लाखांचा मुद्देमाल जप्त, या संदर्भात एकाला अटक। आमगाव पोलिसांनी नाकाबंदी करून पकडली दारूची अवैध वाहतूक करणारी कार, 2,23,000ची इंग्लिश दारू जप्त। कारसह एकूण 17,23,000चा मुद्देमालही जप्त। जालन्यामध्ये आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई, गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या 90 जणांकडून घेतली बंधपत्र। गडचिरोलीच्या आलापल्ली परिसरामधून अवैध दारूसह 5,70,000चा मुद्देमाल जप्त, अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल। सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये कोट्यावधींचा 692 किलोंचा गांजा जप्त, बार्शी पोलिसांच्या कारवाईमध्ये एकाला अटक। लोणावळा बाजारपेठेमध्ये वाहतूक पोलिसांची अवैधरित्या रस्त्यांवर उभा केलेल्या 120 वाहनांवर कारवाई, 95,000 रुपयांचा दंडही वसूल। जालन्यामधील अंबड शहरामध्ये निवृत्त मुख्याध्यापकाला तोतया पोलिसांनी लुटलं, 2.25 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह भामटे पसार, गुन्हा दाखल। जालन्यामध्ये चोरीच्या दुचाकी वापरणाऱ्या दोघांना जाफराबाद पोलिसांनी केली अटक, या कारवाईमध्ये 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त।